शिरूर लोकसभा संदर्भात आढावा घेण्यासाठी शहरात जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे। या मतदारसंघ म्हणजे नेता विरुद्ध अभिनेता असा रंगतदार सामना होणार आहे। एकीकडे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवातीपासूनच मतदारसंघामध्ये आपला प्रचार आणि गावभेट दौरा सुरू केला आहे, परंतु उशिरा उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तितक्याच ताकदीने मतदारांच्या समोर जात आपली भूमिका मांडली आहे। त्यातच जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमेत आढळराव पाटलांना समर्थन देण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विचारविनिमय केला आहे। यावेळी महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत। त्यामुळे आता जय मल्हार क्रांती संघटनेचा पाठिंबा मिळाल्याने महायुतीची ताकद वाढण्याची शक्यता दिसत आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। महाराष्ट्रामध्ये 16 मतदारसंघ आम्ही निर्णायक मतदान रामोशी बेडर समाजाचं काढलेलं आहे आणि त्या 16 पैकी एक ही मतदार शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी आढळराव पाटील या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून महायुतीने दिलेला आहे। या ठिकाणी आज जय मल्हार क्रांती संघटनेची मीटिंग घेतली। त्या मीटिंगला अतिशय मोठा प्रतिसाद, एक 700-800 लोकांचा प्रतिसाद त्या मीटिंगला मिळाला। जय मल्हार क्रांती संघटनेचे मतदान याच्यामध्ये जे मतदान आहे हे 1 लाखापेक्षा जास्त मतदान आहे आणि ते निर्णायक मतदान आमचं आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण आढळराव पाटील यांना निवडून आणण्याकरता व जे मोदीजींचं स्वप्न आहे की अब्बी पार 400 पार, याच्याप्रमाणे आम्ही खारीचा का होईना वाटा आपला जय मल्हार क्रांती संघटनेचा त्या ठिकाणी असणार आहे। या संघटनेच्या वतीने तुम्ही बूथ लेवलपासून तर आढळराव दादांच्या सगळे कार्यकर्ते आपल्या पूर्ण ताकदीनिशी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सक्रिय राहणार आहात का? जय मल्हार क्रांती संघटना व जय मल्हार क्रांती संघटनामध्ये जे आठा जाती जे आहेत हे सर्व ज्या संघटनेला आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेला जे संलग्न आहेत ते सर्वजण आढळराव दादा पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतील आणि 100% त्यांचा विजय करून आणतील असं या ठिकाणी ठाम माझं मत आहे। मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ या ठिकाणी शिरूर तालुक्यातील भाजपाचे मान्यवर तसेच शिरूर तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक आढावा मीटिंग या ठिकाणी झाली। या बैठकीत मुख्य उद्दिष्ट असे होते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आढळराव दादा पाटील असेल यांना शिरूर तालुका लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जाहीर असा आम्ही शिरूर शहराच्या वतीने पाठिंबा देतो। तसेच शिरूर तालुक्याच्या वतीने तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जेवढे आमच्या शिरूर तालुक्याच्या संघटना आहेत त्या सगळ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आढळराव दादा पाटील यांना भरपूर असा पाठिंबा देऊ आणि येणाऱ्या संसदेत त्यांना जागा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू। या ठिकाणी मी आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी कळवतो आणि थांबतो। धन्यवाद। शहराचे मी अध्यक्ष आहे। जय मल्हार क्रांती संघटनेचा आढळराव पाटील यांना जाहीर पाठिंबा आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।